त्याने सगळं शहर जे होतं ना ते सजवलं. वा. कुतुबशहाने कुमकुम केशराचा पूर्ण सडा भागानगरमध्ये घातला. सगळ्या भागानगरामध्ये पताका लावल्या, गुढ्या उभारल्या, निशाणं लावली. दिवाळी सारखंच झालंय. हो, एक म्हणजे त्या शहराला एक वेगळीच रंगत आणली. दरवेळी भागानगरची भेट म्हटली की मला भागानगरची भेट आणि आग्र्याची भेट याची नक्कीच तुलना होते. हो हो, कारण तू आग्र्याची भेटची जी वर्णन केलं होतंस तेव्हा माझ्यासमोर ते असे ते कॉरिडॉर उभे झाले, ते महाल, महाराजांचा हत्ती, हे सगळं उभं झालं. आता सुद्धा तू जेव्हा हे वर्णन करतोयस ते वर्णन करताना ते भागानगर कसं असेल, म्हणजे ऍक्च्युअली एखादा सेट कसा, फिल्मचा सेट उभा समोर आला माझ्या. दुसरा उद्देश ना मेहेंदळे काकांनी त्यांच्या शिवाजी हिज लाईफ अँड टाइम्स मध्ये इतका सुंदर दिलाय ना, तो मला वाटतं तो ऍस्पेक्ट कोणत्याच बाकीच्या इतिहासकारांनी आजपर्यंत लक्षात घेतलेला नाही. आता आदिलशहा असेल किंवा कुतुबशहा असेल तर ह्या दोघांनाही घोड्यांची गरज असायची. हे दोघं घोड्यांची आयात करण्यासाठी जास्तीत जास्त कोस्टल रिजन्सवर अवलंबून केलं. महाराजांनी त्याला सांगितलं की मला ना तुझ्याशी एक तह करायचंय, मी तुम्हाला माझे काही किल्ले देतो, माझ्या मुलाला तुम्ही मनसबदारी द्या आणि तुम्ही भीमेपर्यंतचा एक प्रदेश आहे तिकडचा तो मला द्या. बहादूर खान आधी पेचात पडला, मग त्याला गुदगुल्या व्हायला लागल्या. त्याला वाटलं की यार म्हणजे हे सिंहासनाधीश्वर, क्षत्रिय कुलावतंस, छत्रपती वगैरे हे सगळा पोरखेळ झाला, ह्याचा मुलगा आपला मनसबदार, कसला छत्रपती आणि कसलं काय. मग त्याला दुसरा एक विचार आला की ही मराठे म्हणजे भूत आहेत, कधी कुठून कसे येतात, बरोबर, काही पळून जातात, काही सगळं पळवून लावतात. त्याच्यामुळे ह्यांच्याशी कोण भांडत बसेल, आपण उत्तम म्हणजे तह करावा. त्याचा दक्षिणेत आला हे कळल्यानंतर महाराजांनी फक्त एवढंच म्हणतं की बहादूर खान म्हणजे पेंडीचे गुरु आहेत. आता हे पेंडीचे गुरुचे मला ना 3 अर्थ मिळालेत. नमस्कार, हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. मागच्या 2 एपिसोड्समध्ये आपण पाहिलं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, राजे छत्रपती झाले, सिंहासनाधीश्वर झाले. त्यानंतर त्यांची सर्वात मोठी मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय, म्हणजे अर्थातच कर्नाटक स्वारी. या विषयावर आज आपण बोलणार आहोत. हा विषय खूप मोठा आहे, त्यामुळे आपण ह्या विषयाचे 2 भाग करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार सुयोग. नमस्कार. सो दक्षिण दिग्विजय म्हणजे अर्थातच कर्नाटक स्वारी, ह्याचं थोडंसं आम्हाला आधी बॅकग्राऊंड आहे की ही स्वारी करण्याचं कारण काय होतं. शिवाजी महाराज तर महाराष्ट्रामध्ये आणि जिंजी म्हणजे मॅपवर पाहिलं तर हे किती लांब, तामिळनाडूमध्ये. सो हा प्रवास, एवढा मोठा प्रवास, आणि काय राजांच्या मनामध्ये काय चालू होतं. बरोबर. तो दक्षिण दिग्विजय हा शब्द पहिल्यांदा ऐकल्यानंतर ना विराज माझ्या मनात एक प्रश्न आला की हे नाव कोणी दिलं. आणि मग मी बरंच शोधलं रे, म्हणजे मी स्वतः खूप शोधलं. माझे जे मित्र आहेत काही, म्हणजे सत्येन वेलणकरांना विचारलं, रोहित पवारांना विचारलं, त्याच्यानंतर संकेत कुलकर्णींना विचारलं की अरे तुम्हाला माहितीये का की हा शब्द नक्की कुठून आला. कारण सभासद बखर असेल किंवा जेधे शकावली वगैरे असेल तर त्या कशात तर हा दिसत नाही, मग कुठून आला. मग सर्वानुमते मला असं कळलं की दक्षिण दिग्विजय हा शब्द जो आहे हा इतिहासकारांनी दिलेला शब्द आहे. अच्छा. महाराजांच्या काळामध्ये त्याला कर्नाटक स्वारी, स्वारी कर्नाटक किंवा दख्खन स्वारी असंच म्हटलं गेलं होतं. रोहितने मला एक संदर्भ दिला की वासी बेंद्रेंनी 1922 मध्ये त्याला दक्षिण दिग्विजय असं नाव दिलंय. आता मला आपल्या व्ह्युअर्सना पण सांगायचं की त्यांना ह्याच्या आधीचा जर काही संदर्भ मिळाला तर त्यांनी मला सांगावा, माझ्याही ज्ञानात भर पडेल. करेक्ट. सो हा म्हणजे फारच रिसेंट टाइम मधला हा शब्द आहे. हो, शब्द तसा नवीनच आहे हा. सो तू म्हणालास ते अगदी योग्य आहे की दक्षिण दिग्विजय म्हणजे हे जे काय अगदी दक्षिणेपर्यंत आपण गेलो, आजचा तो तामिळनाडू, त्या काळामध्ये सरसकट ह्या दक्षिणेतल्या बऱ्याच प्रांताला कर्नाटक म्हणूनच संबोधायचे. त्याला काही तामिळनाडू, तेलंगणा आणि असे वेगळे प्रांत म्हणत नव्हते. ही कर्नाटक स्वारी अशाच ह्याने महाराज निघाले होते. आणि आपल्याला माहितीये की शिवाजी महाराज कुठलंही काम हे उगाच करत नसत. त्यांचे प्रत्येक काम करण्यामागे व्यवस्थित काहीतरी उद्देश असायचे. बरोबर. तर त्यांचे उद्देश काय होते हे साधारण आपण बघूया. हे उद्देश कुठेही लिहिलेले नाहीत. अच्छा. म्हणजे ह्यांना मी असं नाही म्हणू शकत की हे ह्या संदर्भांमध्ये दिसतंय म्हणून हे उद्देश आहेत. अच्छा. त्याचे काय परिणाम झाले त्या परिणामांवरनं मागे जाऊन आपल्याला कळतं की ह्याचे उद्देश काय असावेत अशा आहे. आता सगळ्यात पहिला आणि स्ट्रेट फॉरवर्ड उद्देश जो काही आहे तो म्हणजे कर्नाटकातला हा दक्षिण प्रांतातला जो काही हा म्हणजे हा पूर्ण जो सगळा मुलूक आहे हा प्रचंड सुपीक आणि श्रीमंत आहे. म्हणजे सुरतेसारखी फक्त जाऊन लूट करून येणं हा उद्देश नव्हता, तर हा मुलूक आपल्या अधिपत्याखाली आणायचा. हा सुपीक असल्यामुळे इकडनं रेग्युलर रोजगार येत राहील, त्यामुळे स्वराज्याची भरभराट होईल
आणि त्याच्याबरोबर तिथे श्रीमंत लोकही असल्यामुळे थोडक्यात टॅक्सेशन म्हणजे कर मिळणं आणि तो कर मिळून स्वराज्याची प्रगती होणं हा उद्देश तर अगदी डेफिनेटली होता. तुला गंमत सांगायची म्हणजे ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली म्हणजे साधारण 1648 वगैरे वगैरेचा कालावधी, त्या कालावधीमध्ये खुद्द आदिलशहा हा कर्नाटक प्रांतांमध्ये स्वाऱ्या करत होता, कारण त्याला कळलेलं होतं की हा सगळा सुपीक प्रदेश आहे आणि श्रीमंत प्रदेश आहे. आता मग पुढे शिवाजी महाराजांचा उदय झाल्यानंतर मग त्याने सगळं कॉन्सन्ट्रेशन हे परत मग वेस्टला आणि महाराष्ट्रात वगैरे केलं. बरोबर. पण म्हणजे आपल्याला कळून येतं की हाही विचार शिवाजी महाराजांनी केला की आता मी इथे स्टेबल झालेलो आहे, आता आदिलशहाचे फार चॅलेंजेस माझ्या लाईफमध्ये येत नाहीयेत, आता माझी वेळ आलेली आहे एक्सपान्शनची आणि ती सुद्धा अशा सुपीक प्रदेशामध्ये. म्हणून सरळ साधा उद्देश दिसून येतो तो म्हणजे हा भरभराटीचा प्रांत आपल्या हाताखाली घालणं. बरोबर, समजलं. दुसरा उद्देश ना मेहेंदळे काकांनी त्यांच्या शिवाजी हिज लाईफ अँड टाइम्स मध्ये इतका सुंदर दिलाय ना, तो मला वाटतं तो ऍस्पेक्ट कोणत्याच बाकीच्या इतिहासकारांनी आजपर्यंत लक्षात घेतलेला नाही. ते काय बरं? गंमत बघा, त्याच्यासाठी थोडी बॅकग्राऊंड देतं. बर्नियर नावाचा एक प्रवासी होता, त्याने त्याचं ते जे काही ट्रॅव्हलचे त्याचं सगळं जे डिटेल्स होते त्याच्यामध्ये लिहिलं होतं की मुघलांना हजारो घोडे हे मध्य आशियातनं किंवा आपला उझबेकिस्तान जो आहे उत्तरेला आपल्या भारताच्या, तिथून आयात करावे लागतात. आता आदिलशहा असेल किंवा कुतुबशहा असेल, आता ह्याला मी कुतुबशहाच म्हणतो कारण आपण मराठी बोलतो, त्याचं खरं नाव कुतबशहा आहे. म्हणजे आता प्रत्येकाला कुतबशहा म्हणणं योग्य नाही, त्याच्यामुळे मी त्याला मराठी उच्चार करून कुतुबशहा, आपण पुस्तकांमध्ये सुद्धा कुतुबशहा असंच वाटलेलं. बरोबर आहे. तर ह्या दोघांनाही घोड्यांची गरज असायची. हे दोघं घोड्यांची आयात करण्यासाठी जास्तीत जास्त कोस्टल रिजन्सवर अवलंबून होते, कारण उत्तरेचा प्रांत मुघलांचा, त्यांना तिथून घोडे मिळणं हे सहज शक्य नव्हतं, त्यामुळे ते कोस्टल रिजन्सवरती अवलंबून होते. आता पश्चिम भागातले जे कोस्टल रिजन्स होते, किनारपट्टी होती, ती हळूहळू शिवाजी महाराजांनी आपल्या हाताखाली घेतली. बरोबर. आदिलशहाचा एक सोर्स कमी झाला घोडे मिळण्याचा. आता त्याचा दुसरा सोर्स जो होता तो दक्षिणेमध्ये कोरमंडल म्हणून जे आताच्या म्हणजे तामिळनाडूमध्ये जे आहे तिथलं जे पोर्ट होतं, तिथून घोड्यांची त्यांची आयात इम्पोर्ट व्हायला लागला. दक्षिण दिग्विजयामध्ये शिवाजी महाराजांनी ते कोरमंडल म्हणजे जिंजी ज्यावेळेला घेतलं त्याला हाही प्रदेश त्यांच्या हाताखाली येतात. म्हणजे आता एक म्हणजे आदिलशाहीचा दक्षिणेतला मुलूक घेतल्यामुळे फिनॅन्शियली आर्थिक दृष्ट्या आदिलशहाचं कंबरड मोडलं. बरोबर. आता त्याची शक्ती, कारण घोडे हे फार महत्वाचे आहेत युद्धासाठी, युद्ध करायचं म्हणजे घोडे पाहिजे. येस, तुम्ही हेविली डिपेंडंट आहात घोड्यांवरती. अशा घोड्यांचा तुम्हाला जर सप्लायच होत नसेल आणि तो सप्लाय ज्या भागातनं होणार आहे तो भाग समजा शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली आहे, त्यांना घोडेही मिळणं कठीण आहे. म्हणजे तुमची आता सैनिकी दृष्ट्याही तुम्ही कमकुवत झालात. सो हे दुसरा उद्देश आहे. कारण ह्याचा ना उल्लेख 1681-82 ला डॉक्टर फ्रायर म्हणून एक इंग्लिश ट्रॅव्हलर होता, त्याने केला होता की आदिलशहा किंवा कुतुबशहा यांना घोडे विकणारे जे व्यापारी होते ते व्यापारी मुघलांच्या प्रदेशातनं व्यापार करायला लागले, त्यांच्यावरती मुघलांनी बंधनं घातली. आणि काय मग बंधनं म्हणजे जायचंच नाही का? टॅक्स त्यांना सांगितलं की तुम्हाला परमिशन घ्यायला लागेल आमची आणि मग तुम्हाला तिकडे जाता येईल. म्हणजे ह्याचं कारण तेच असावं की शिवाजी महाराजांनी दक्षिणेतले हे दोन्ही पोर्ट्स घेतल्यामुळे किंवा ती किनारपट्टी होती ती कंट्रोल केल्यामुळे आता आदिलशहाला उत्तरेतनं मुघलांच्या प्रदेशातनं येणाऱ्या व्यापाऱ्यांकडनं घोडे घ्यायला लागले. हे डॉक्टर फ्रायरने लिहिलेलं आहे. म्हणजे दुसरा उद्देश महाराजांचा आपल्याला दिसतो की त्यांचं सैनिकी आणि आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे आदिलशहाचं कंबरड मोडणं. म्हणजे ह्याच्यातनं हे सुद्धा दिसून येतं की महाराजांचं भौगोलिक ज्ञान, की भारत त्या काळातला तो भारत प्रदेश आणि मग कुठे आपलं पकड पाहिजे, कुठल्या एरिया घेतले पाहिजेत, हे त्यांचा किती चांगला अभ्यास. चांगला. आणि हा सगळा भौगोलिक, आर्थिक आणि सैनिकी हे सगळाच अभ्यास महाराजांनी इतका केला की त्यांनी काही थोड्याशा गोष्टी करून हे सगळंच बरोबर साधून घेतलं. आणि तिसरा आणि उद्देश जो आपण नेहमी, ह्याच्या आधी सुद्धा आपण मराठ्यांचं स्वातंत्र्य समर त्याच्यावरती 2 भाग केले, त्याच्यातनं दिसून येतो की काय 1,500-2 हजार किलोमीटर वरती दिल्लीपासून आपला महाराष्ट्र जो आहे, एवढ्या लांब औरंगजेब ज्या वेळेला दक्षिणेत येईल त्यावेळेला त्याला आपल्याला जर माघार घ्यायला लागली तर मग त्या काळातल्या छत्रपतींना अजून काहीतरी एक जागा उपलब्ध असावी, म्हणून दक्षिणेमध्ये अजून एक राजधानी जिंजी सारखी महाराजांनी उभी केली की त्यांना अजून 1000-1200 किलोमीटर मागे यायला लागेल. आणि त्या काळामध्ये असे 2-3 हजार किलोमीटर सगळं सैन्य सहज जातंय असं काही व्हायचं नाही. बरोबर. सो हे अजून एक विजन महाराजांचं दिसून येतं. आणि हे सगळं महाराजांनी
व्यवस्थितरित्या साधून घेतलं. आणि ह्याच्याशिवाय त्या काळामध्ये दक्षिणेमध्ये बरीच राजकारण चालू होती. अरे बापरे, राजकारण हो म्हणजे काय? राजकारण म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की तिथे अनेक पातशाही होत्या हो मुघल वरती. मग हो मुघलांचं त्याच्यामध्ये काही घेणं देणं होतं का? आणि अरे महाराजांचे बंधू पण होते, व्यंकोजी राजे. व्यंकटराजे, हा. सो हे कसं आहे, केमिस्ट्री इथे कशी बसते, काय राजकारण होती? अरे ना, त्या काळातलं दक्षिणेतलं सगळं राजकारण बघितलं ना की आपल्याला डोक्याचे केस उपटायची पाळी येईल. काय बोलतो? म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणापेक्षा भयंकर, अगदी इंटरेस्टिंग आहे. आणि म्हणजे ते ऐकलं ना कीच कळेल की अरे काय चालू आहे, कोण कोणाच्या बाजूने आत्ता आहे आणि कोण कोणाच्या बाजूने नंतर चाललाय. मग मला थोडंसं एक पाऊल मागे येऊन जरा सांगशील का की इथे किती पातशाही होत्या? आणि जसं आता आपण आतापर्यंत तू कुतुबशहाचं नाव घेतलं, हो तू आदिलशहाचं नाव घेतलं, तू निजामशाहीचं अजून नाव नाही घेतलं. सो थोडंसं क्रोनॉलॉजिकली कोण प्लेयर्स आहेत या राजकारणामध्ये ते एक जरा सांगशील का? अगदी. आणि ते सांगण्याची गरजच पडणार आहे, कारण आता पुढे आपण एक 10-15 मिनिटं जे बोलणार आहे ना त्याच्यामध्ये खूप वेगळी नावं येणार आहेत. सो त्यांची सगळ्यांची बॅकग्राऊंड देऊन मग मी सांगेन की त्यांचा ह्या राजकारणामध्ये कसा हात होता आणि या सगळ्या राजकारणाचा विचार महाराजांनी कसा केला. म्हणजे तो जो बर्ड्स आय व्ह्यू म्हणतात ना आता, तो कसा काय महाराजांनी घेतला, ते कसं केलं ते बघूया. सो पहिला तुझा प्रश्न म्हणजे किती पातशाह्या होत्या, तर महत्वाच्या पातशाह्या ह्या आदिलशाही आणि कुतुबशाही. ओके. आता मी ह्यांना सरसकट बादशाह असंच म्हणेन, कारण आपल्याला कधीतरी ना एका व्हिडिओवरती कमेंट पण आली होती की अरे आदिलशाह तर सुलतान आहे, तुम्ही काय त्याला बादशाह म्हणतात. बरोबर आहे, मला मान्य आहे की त्यांची स्वतःला ज्या पदव्या होत्या त्या सुलतान, म्हणजे कुतुबशहाही सुलतानच होते आणि आदिलशाही सुलतानच होते. खुद्द महाराज सुद्धा त्यांना त्यांच्या पत्रांमध्ये पातशाह म्हणजे बादशहाच म्हणायचं. सो ह्यांचा सरसकट उल्लेख मी बादशहा असाच करेन. सो आदिलशहा आणि कुतुबशहा हे दोन मोठे बादशाह दक्षिणेमध्ये होते. मुघल हे अर्थातच उत्तरेमध्ये होते आणि औरंगजेब त्यावेळेला होता. सो दीज आर बिग प्लेयर्स जे उत्तरेत आणि दक्षिणेत होते. आणि अर्थातच शिवाजी महाराज हे दक्षिणेमध्ये होते. सगळ्यात आधी आदिलशहा आणि कुतुबशहा यांच्याकडे जाण्याच्याही आधी आपण मुघलांचं काय चाललं होतं ते बघूया. मुघलांमध्ये अर्थातच औरंगजेब, म्हणजे औरंगजेब बघितला ना की यार मला ना कृष्णाची गोष्ट आठवते. कृष्णावरती लहानपणापासून कंसाने कितीतरी राक्षस पाठवले आणि ते दरवेळेला राक्षस मार खायचे आणि कृष्णाचं काहीही ते करू शकायचं नाही. बरोबर. आणि अशीच हालत औरंगजेबाची झाली होती. त्याने शास्ता खान पाठवला, मिर्झा राजे जयसिंग पाठवले, दिलेर खान पाठवला आणि आता बहादूर खान पाठवला, कारतलब खान पाठवला. जे इतके पाठवले त्यातला एक मिर्झा राजे जयसिंग सोडले तर बाकी कोणीही यशस्वी झालं नाही. करेक्ट. त्यामुळे त्याचं ते असं झालं की सरितपतीचे जल मोजवेना, मध्यान्नीचा भास्कर पाहवेना, मुठीत वैश्वा नर बांधवेना, तैसा शिवाजी नृप जिंकवेना. सो अशी हालत त्याची झाली. ही त्याची हालत बघून त्याच्या दूध भावाला बहादूर खान कोकलताशाला दया आली आणि मग तो म्हणाला की सभासद बकरीत उल्लेख आहे, तो म्हणाला की बॉस तू टेन्शन घेऊ नको, शिवाजीवर आपण जातो, त्याला हालखुद ठेवतो. हालखुद ठेवणं म्हणजे जागच्या जागी ठेवणं. त्याची फौज पातशाही मुलखात न येईल असे करतो. असं एवढं मोठं तोंड फाडून तो दक्षिणेमध्ये आला. तर तो दक्षिणेत आला हे कळल्यानंतर महाराजांनी फक्त एवढंच म्हणतं की बहादूर खान म्हणजे पेंडीचे गुरु आहेत. आता हे पेंडीचे गुरुचे मला ना 3 अर्थ मिळाले. एक म्हणजे, आणि हे जुन्या मराठीचा केळकरांचा एक शब्दकोश आहे त्याच्यातनं हे अर्थ मिळालेले. पेंडीचा गुरु, पेंडीचे गुरु. पेंडीचा अर्थ होतो धान्यापासून बनवली जाणारी दारू. अच्छा, दारू. बर. पेंडीचे गुरु म्हणजे आता दारूचे गुरु म्हणजे काय, तर नशेत आणि दारूत व्यस्त असणारे असे पेंडीचे गुरु. दुसरा अर्थ दिलेला आहे पेंडीची गुरे, ह्याचा अर्थ लाच खाऊ. ओके. मुघलांचा कारभार जसा होता त्यानुसार ते लाच खाऊ आणि भ्रष्ट होतेच. आणि त्याच्या ह्या लाचखाऊपणाचाही महाराजांनी कसा वापर केला ते पण आपल्याला जराव्याने दिसून येईल. आणि तिसरा आणि साधा सोपा अर्थ असा आहे की गुरं जशी त्यांचा जो पेंडा जो असतो गवताचा तो कसा चरत बसतात, तसा संथ कारभार मुघलांचा असायचा. आपल्या शास्ता खानाच्या एपिसोडमध्ये तुला आठवत असेल की त्याला किती वेळ लागला, मिर्झा राजांना किती वेळ लागला, तसाच हा बहादूर खान येईल त्याला कितीतरी वेळ जाईल असं म्हणून महाराजांनी त्याला सगळं पेंडीची गुरे असं म्हणून टाकलं. तर हा बहादूर खान आला दख्खनमध्ये. त्याच्यानंतर महाराजांनी स्वतःचा राजाभिषेक करून घेतला, ते सिंहासनाधीश्वर झाले. ते सिंहासनाधीश्वर व्हायच्या आधी हंबीरराव मोहितेंनी मुघलांच्या मुलखामध्ये म्हणजे अहमदाबाद, गुजरात ह्याच्यामध्ये बराच धुमाकूळ घातला. त्याच्यामुळे मुघल आधीच चिडले होते. त्यात महाराजांनी त्यांच्या नाकावर टिचून राजाभिषेक करून घेतला. म्हणजे त्यांच्या डोक्यावरतीच हात लावायची वेळ आली. म्हणजे सभासद म्हणतो की 2 दिवस औरंगजेब बादशहाला जेवण गेलं नाही अशी हालत झाली त्याची. तर मग आता बहादूर खानाने ठरवलं की यार आपल्याला तर काहीतरी करायला हवं. ओके. तो दक्षिणेत आल्यानंतर पेडगावला आला. तिथे त्याने त्याच्या छावण्या लावल्या. तिथल्या एका गडाला त्याने बहादूर गड नाव दिलं.
वाह. आता इथे शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले आणि त्यांनी एकाही गडाला स्वतःचं नाव दिलं नाही. हे बादशहाचे दूध भाऊ स्वतःच्या गडांना नावं देत आहेत, बहादूर गड म्हणून. महाराजांचा राजाभिषेक वगैरे झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की महाराज म्हणजे एक यश मिळाले की आता स्वस्थ बसूया, चैन मजा करूया असे नव्हते. त्यांनी काय केलं, आपल्या माणसांना कामाला लावलं. आता इथे महाराजांची जर आपण पूर्ण म्हणजे ती नीती पाहिली ना, रणनीती पाहिली, तर आपल्याला कळून येईल की काय त्या बहादूर खानाची वाट लावली. महाराजांना हालखूत ठेवणार होता ना तो. महाराजांनी 9,000ची एक फौज पाठवली. त्याचे 2 तुकडे केले, एक 2,000ची तुकडी आणि एक 7,000ची तुकडी. यातली 2,000ची तुकडी जी होती ना, त्यांनी बहादूर खानाच्या त्या पेडगावच्या छावणीवरती हल्ला करायला ते आले. आता ते छावणीवर हल्ला करायला आले म्हणजे मुघल इतके येडे नव्हते की ते आत घुसलेत आणि कळतच नाही. सो ह्यांना कळलं बहादूर खानाला की हल्ला करायला येतात, आणि त्याला तो राग होता ना, हंबीररावाने एवढा मोठा धुमाकूळ घातलाय मुघलांच्या प्रदेशात येऊन, आणि तिकडे भाऊ शिव्या देतोय की अरे कसले हालखूत, तिथे हंबीरराव हालखूत नाही राहते तुझ्याकडनं, शिवाजी महाराजांना कुठे हालखूत ठेवतोय तू. तर त्याला कळलं. आणि ज्या वेळेला एक नॅचरल टेंडन्सी असते विराज, तू जर ताकदवान असशील आणि तुझ्याहून कमी ताकदीचा माणूस जर तुला त्रास द्यायला लागला, तर तू एकतर त्याला म्हणजे धडा शिकवायचा, तुझ्या मनात अशी जबर इच्छा येते, आणि जर तो पळायला लागला तर तुला वाटतं थांब तुला दाखवतो, पकडून तुला चांगल्या छाताडावर बसून दाखवतो तुझ्या की काय. तीच हालत बहादूर खानाची झाली. त्याला कळलं की 2,000 माझ्यावरती मारूया यांना, म्हणून तो जवळजवळ सगळी फौज घेऊन पेडगावातनं बाहेर पडला. मला आज मरहट्टों को अच्छा म्हणजे धडा शिकूया त्यांना. आता हे 2,000चे जे फौज होती ना, ते कुठेही उभे राहिले नाहीत. ते थोडेसे हल्ला करायचे मागे यायचे, थोडेसे हल्ला करायचे मागे यायचे, असं करत करत त्यांनी 20-22 कोस बाहेर आणलं. हे जसे बाहेर गेले तसे 7,000 मराठे जे होते ते पेडगाव जवळ लपून बसलेले होते, ते पेडगावात शिरले. त्यांना दिसलं की पेडगावाच्या छावणीमध्ये बरंच काही आहे. त्यांनी पेडगावची सगळी छावणी धुवून स्वच्छ केली आणि मग नंतर त्याला आग लावली. सो 25 लाख होऊन एवढे मिळाले. 25 लाख होऊन? येस. औरंगजेबासाठी 200 घोडे बहादूर खानाने गिफ्ट म्हणून आणले होते, ते मिळाले. सो एवढी सगळी मराठ्यांना हे सगळं मिळालं. मग त्यांनी अग्निदेवाला ह्याची आहुती दिली आणि तिथून ते पसार झालं. तिकडे ते 20 कोस जे मराठे पळत होते त्यांनी तिथून 10 दिशांना पोबारा केला. यांच्या हाती काही लागलं नाही. तो बिचारा थकला भागला बहादूर खान आला की यार घरी जाऊन जेवू आणि पाणी पिऊ. बघतो तर काय छावणी मराठ्यांनी आणि अग्निदेवांनी भस्मसात केलेली होती. तो बहादूर खान डोक्याला हात लावून बसला मराठ्यांना आणि आपल्या नशिबाला शिव्या देत होता की अरे हे मरहट्टे. ते शिव्या देण्याशिवाय काही पर्याय नाहीच आहे ना. आता होते हातात ते गेले सगळे. जे हातात होता आपल्या पैसे आणि घोडे तेही गेलं. तर बहादूर खानाने ठरवलं की आता शिवाजी महाराजांना धडा शिकवायचा. पण मुघलांचं ना एक काय म्हणतात त्याला, एक वैशिष्ट्य होतं. ते आपल्या चुकांमधनं कधीच शिकायचं नाहीत. हे अतिशय उत्तम वैशिष्ट्य होतं त्यांचं. प्रत्येक सरदार तेच करतो. एक्झॅक्टली. प्रत्येकाने एक मिर्झा राजे जयसिंग सोडले. आपण त्यांची नीतिमत्ता पाहिली जी अतिशय खालच्या दर्जाची होती मिर्झा राजेंची, पण अदरवाईज मिर्झा राजे हा महाराजांना टक्कर देऊ शकेल असा शत्रू होता. की त्यांनी महाराजांना जाणलं होतं की ह्या माणसाशी 2 हात कसे करायला हवे. ते सोडले तर बाकी कोणीही काहीही शिकलं नाही आयुष्यामध्ये. त्यांना असं वाटायचं की शिवाजी जमीनदार मारू याला, असं सगळ्यांनाच वाटत आलेलं. तसंच बहादूर खानही ह्या दिलेर खान आणि कारतलब खान ह्यांच्यातला अजून एक खान झाला. सो त्याने म्हटलं, त्याने 5-6 महिने तयारी केली आता कल्याण भिवंडीवरती वगैरे हल्ला करायचा. इकडे महाराजांनी दुसरी युक्ती लावली. महाराजांना कळलं की अरे मुघलांकडे आता व्यवस्थित भरपाई करून झालेली आपली. आता राजाभिषेकाचा खर्च जो होता त्यातला एक पंचमांश 1/4 खर्च निघालेला आहे. आता बाकीचे पण खर्च आहेत ना, आपल्याला एक्सपान्शन पण करायचं. मग त्यांना दक्षिणेत कोकण किनारपट्टी होती ना, फोंडा गोवा वगैरे, तिकडचं त्यांना आदिलशहाचा प्रदेश घ्यायचा होता. अच्छा. पण आता तिकडचा प्रदेश घेताना इकडे बहादूर खानाला आपण टोचून आलोय ना, तो येतोय आपल्या अंगावरती. महाराजांनी काय केलं, महाराजांनी त्याला सांगितलं की मला ना तुझ्याशी एक तह करायचा आहे. मी तुम्हाला माझे काही किल्ले देतो, माझ्या मुलाला तुम्ही मनसबदारी द्या, आणि तुम्ही भीमेपर्यंतचा एक प्रदेश आहे तिकडचा तो मला द्या. बहादूर खान आधी पेचात पडला, मग त्याला गुदगुल्या व्हायला लागल्या. त्याला वाटलं की यार म्हणजे हे सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतंस छत्रपती वगैरे हे सगळा पोरखेळ झाला. ह्याचा मुलगा आपला मनसबदार, कसला छत्रपती आणि कसलं काय. मग त्याला दुसरा एक विचार आला की ही मराठे म्हणजे भूत आहेत, कधी कुठून कसेही येतात. बरोबर. काही पळून जातात, काही सगळं पळवून लावतात. त्याच्यामुळे ह्यांच्याशी कोण भांडत बसेल, आपण उत्तम म्हणजे तह करावा. त्यात समोरनं हाच विचारतोय तह करणार का, आपण मोठेपणा करू ना की ठीक आहे तू म्हणतोयस म्हणून केला.
असं करून बहादूर खान खुश, त्याने औरंगजेबाला खलिता पाठवून दिला की असं असं शिवाजी महाराज म्हणतात की त्यांना तह करायचं. आणि हे सगळं इंग्रजांच्या पत्रात लिहिलंय. मी तुला आता ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय, म्हणजे विचार कर की इंग्रजांचा किती बारकाईने ह्या सगळ्या राजकारणांवरती कधीपासून लक्ष आहे. आणि त्यांना काहीतरी त्यातनं पुढे त्यांचा काहीतरी विचार असतील म्हणून ते एवढं लक्ष देतात. एक्झॅक्टली, की कुठेही जा, मेलियानेही स्थळ सोडवायचे नाहीत, आज्ञापत्रातलं वाक्य आहे ना, ती ही जात आहे. सो त्याच्यामुळे त्याने ते पाठवून दिलं. आणि ह्याच्यातच महाराजांचा, कारण महाराजांना माहित होतं की यावेळेला औरंगजेब पंजाबात होता. अच्छा. खलिता जाऊन त्याचं उत्तर यायला 3 महिने तरी लागणार. ठीक आहे. इकडे बहादूर खान झाला खुश, इकडे औरंगजेब 3 महिन्यांनी खुश की अरे फायनली छत्रपती आपल्या हाताखाली येणार. असं करून तोपर्यंत महाराज म्हणाले की 3 महिने पुरेसे आहेत आपल्याला. थोडासा कोल्हापूर मधला आदिलशहाचा प्रांत, फोंडा वगैरे हे सगळं महाराजांनी घ्यायला सुरुवात केली. 3 महिने काय 5 महिने लागले औरंगजेबाचं उत्तर यायला. बापरे. औरंगजेब खरोखर खुश झाला. त्याने बहादूर खानाला एक हत्ती गिफ्ट दिला. वाह, की वाह, बाकीच्यांना जमलं नाही ते तू करून दाखवलंस. त्याची मनसब वाढवली. आणि मग त्याला म्हटलं की हे फरमान आहे आपण पाठवलेलं आहे, ते फरमान त्याला घ्यायला सांगा. फरमान मुघलांची घ्यायची म्हणजे लई नाटकं, त्याची काहीतरी प्रोसेस असते. हा, ती काय असते प्रोसेस? 2 कोस चालत जायचं पायी. बर. ते फरमान स्वीकारायचं पण चालत जायचं. म्हणजे मान द्यायला त्याला एवढ्या बादशहाचं फरमान आलंय ते. मग ते आपल्या डोक्यावर मिरवायचं आणि ते चालत 2 कोस घेऊन यायचं. ह्या अशा त्यांच्या काहीतरी खुळचट पद्धती. म्हणजे ते जसं आपण म्हटलं होतं ना की शिरभोई धरणं, म्हणजे ते तिथे जाऊन सजदा करतात तसं ते करून जमिनीला किस करणं, चुंबन घेणं जमिनीचं बादशाह. हे अशा की तुम्हाला अगदी असं दाखवून द्यायचं की तुम्ही कसपटा समान, अशा त्या सगळ्या पद्धती त्यांच्या होत्या. हे फरमान वगैरे आलं. बहादूर खानाने म्हटलं जा सांगा त्या शिवाजीला आलंय फरमान, येऊन असं ते सगळं कर. सगळं तू नाही तर तुझा मुलगा, कारण मुलाच्या नावाने ते मनसब वगैरे. वकील आले इकडे, त्यांनी सांगितलं की खुश खबर, औरंगजेब पातशहा फिदा झालेले तुमच्यावरती. महाराजांनी सगळी गोष्ट शांतपणे ऐकून घेतलं. आणि महाराजांनी त्यांना एकच प्रश्न विचारला, तुमच्या बहादूर खानानी असा काय पराक्रम करून दाखवलाय की मी अशा अपमानास्पद गोष्टी मान्य कराव्यात? तुम्हाला जर तुमचा अपमान करून घ्यायचा नसेल तर इथून निघून जा. डोकं दुखलं असेल त्याचं. हे उत्तर घेऊन वकील आले बहादूर खानाचे, आणि बहादूर खानाचे डोळे खाडकन उघडले. त्याला कळलं की आपल्याला उल्लू बनवण्यात आलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे म्हणजे त्याला आता कळेना की औरंगजेबाला काय सांगायचं. एक्झॅक्टली. आता तिथून काय फरमान येईल आणि मी काय उत्तर द्यायचं. म्हणजे त्याच्या डोळ्यात तो हत्ती खोपायला लागला आधी की हा हत्ती मला दिलाय कशासाठी, आठवण करून देणार हत्ती, की म्हणजे हे काही होत नाहीये. आणि औरंगजेब तिकडे अजून वेगळ्या बोंबा मारतो की अरे तुला शहानिशा नाही करतायत. एकदा म्हणतो घेणार मनसब, एकदा म्हणतो नाही घेणार. काय चाललंय, काय नक्की काय म्हणजे. तर हे सगळं बहादूर खानाचं झालं. ह्याच्यामुळे बहादूर खान पेटला. आता इथून ह्या पूर्ण राजकारणाची पूर्ण सुरुवात झाली. आता आपण थोडासा आपला फोकस आदिलशाहीकडे वळतो. आता आपल्याला दिसतोय की बहादूर खान महाराजांवर नक्की खार खाऊ नये, कारण एकदा नाही 2दा उल्लू बनवलं महाराजांनी. बरोबर. दुसरे आदिलशहा जो होता त्यावेळेला सिकंदर नावाचा आदिलशहा गादीवर आलेला होता. हा बडी बेगमचा कोण लागतो? नाही, आता मी तुला सांगतो, त्याच्यावरतीच मी येणार होतो. अफजल खानाची स्वारी आठवते? त्यावेळेला एक पोरस वदा 18-19 वर्षाचा बादशाह होता. त्याचं नाव होतं अली आदिलशाह. या अली आदिलशहाचा पुढचा म्हणजे त्याचा सक्सेसर, त्याच्यानंतर जो आदिलशहा झाला तो म्हणजे सिकंदर बादशाह. याचं वय फारच कमी असावं, कारण महाराजांच्या पत्रामध्ये त्याचा उल्लेख लेकरू म्हणून आहे की लेकरास गादीवर बसवून कारभार चालू आहे. म्हणजे 13 वर्षाच्या खालीच असेल. तो लहानच होता. मला एक्झॅक्टली त्याचं आता वय आठवत नाही. सो हा सिकंदर बादशाह जो होता ह्याला गादीवर बसवून खवास खान नावाचा एक वजीर होता जो हे सगळं राज्य बघत होता. आता खवास खान जो होता हा होता हबशी, सिद्धी म्हणजे. येस. आता खवास खान आणि बहादूर खान यांनी एक तह केला की आपण दोघांनी मिळून शिवाजी महाराजांना बंदोबस्त करायचा, त्यांना धडा शिकवू चांगला. कोकण किनारपट्टीवरती वगैरे आदिलशहाने हल्ला करायचा आणि बाकी उरलेल्या प्रदेशावरती मुघलांनी हल्ला करायचा. ह्या तहाला अजून जास्त वजन यायला पाहिजे म्हणून काय करावं, तर खवास खानाने आपल्या मुलीचं लग्न बहादूर खानाच्या मुलाशी लावलं. आता ते सोयरीक झाली, व्याही झाले, म्हणजे आता वजन आलं त्या तहाला. आता हे एवढंच नाहीये, मी तुला म्हणून सांगते की इतके गोंधळ आहेत ना आदिलशाहीमध्ये. त्यावेळेला भांडण, त्यावेळेलाच काय खूप काळापासून ही भांडणं चालू असते ती दख्खनी मुसलमानांची आणि पठाणांची. आता पठाण हे आलेले पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये त्या सगळ्या भागातनं, ते सगळे तालिबान काय येस, तर तिकडनं सगळे ते आलेले म्हणजे पठाण. बरोबर. आणि हे दख्खनी मुसलमान म्हणजे एकतर खरोखर भारतातले काही मुसलमान
किंवा हे हबशी वगैरे हे सुद्धा दख्खनी मुसलमानांच्या सगळ्या त्या गटामध्ये यायचे. यांच्यात खूप काळापासून नेहमीच भांडणं चालू असायची. इथे खवास खान हा दख्खनी मुसलमान, मग पठाणांचा कोणतरी हवा. त्याचं नाव घेतलं की तुला कळेल की कोण होता पठाणांचा हा टिपिकल लीडर. त्याचं नाव होतं बेहलोल खान. अरे वा. प्रतापराव गुजरांनी ज्याला धडा शिकवला होता तो बेहलोल खान हा या पठाणांचा लीडर होता. ओके ओके. स्वतः पठाण आणि खवास खान म्हणजे दख्खनी मुसलमान ह्यांचं एकमेकांशी वाद सुरू आहे. तर त्यांना दिसलं खवास खान जो आहे त्यांनी बहादूर खानाशी तह केलाय. आता मुघलांचं म्हणजे त्याचा वर चष्मा झाला ना, त्याची पॉवर आपोआप वाढली आणि तो तसाही सिकंदर बादशाहला हाताशी घेऊन काम करतोय. मग दरबारामध्ये त्याचं वजन वाढलं. मग बेहलोल खानाने त्याच्याशी अंतर्गत पुन्हा भांडणं करायला सुरुवात केली. ती भांडणं इतकी पराकोटीला गेली की शेवटी बेहलोल खानाने खवास खानाला पकडलं. नुसतंच पकडलं नाही तर त्याची हत्या केली. काय बोलतो? संपवून टाकलं त्याला. सो बापरे. पठाण हळूहळू गब्बर व्हायला लागले आदिलशाहीमध्ये. इकडे शिवाजी महाराजांचा बंदोबस्त लावणं वेगळंच. बहादूर खान आता पठाणांवर चिडला की माझा व्याही त्याला कसं मारलं तुम्ही, कारण ते नातं त्याचसाठी केलं होतं ना की ते वजन येईल त्याला. त्याच्यामुळे शिवाजी महाराज राहिले बाजूला. हे बहादूर खान आता पठाणांवरती चिडला, बेहलोल खानावरती हल्ला करायला लागला. बहादूर खानाबरोबर किती गुंतागुंत आहे बघ. बहादूर खानाबरोबर एक जुना प्लेअर जो दक्षिणेत नेहमी असायचा तो म्हणजे दिलेर खान. दिलेर खान पठाण. अच्छा, दिलेर खान पठाण. हो, पण तो एक्झॅक्टली तोच दिलेर खान. तो पठाण आणि तो मुघलांबरोबर. त्याने बेहलोल खानाबद्दल त्याला अर्थातच प्रेम, कारण तोही पठाण. त्यामुळे त्याने सांगितलं बेहलोल खानाला की तू थोडासा नमतं घे आणि बहादूर खानाशी थोडासा तह कर, त्यामुळे तो बहादूर खान तुझ्यावर चिडणार नाही. असं करून बेहलोल खानाने त्याच्याशी तह करून जरा तो शांत झाला. ही आता इकडे चालू आहेत ही राजकारण. आता आपण अजून दक्षिणेत येऊया. आपण असे हळूहळू येतोय की उत्तर म्हणजे मुघल, आदिलशाह म्हणजे थोडीशी दक्षिण, आणि आदिलशाहीचा दक्षिणेतला मुलूक बेहलोल खान आणि जिवंत असताना खवास खान यांच्यात जे अंतर्गत युद्ध चालू होतं त्या युद्धाचे परिणाम दक्षिणेतल्या सरदारांवर पण होत होते. कारण त्यांचे गट पडतात ना बरोबर, की काही जण म्हणणार मी बेहलोल खानाच्या बाजूने. शेर खान हा वाली गंडापुरम, आपण मॅपवरती आता आपल्याला दिसतंय वाली गंडापुरम कुठे आहे ते दक्षिणेमध्ये. इथे शेर खान नावाचा एक बेहलोल खानाला सपोर्ट करणारा पठाण होता. आणि आता दुसरी जागा आपल्याला दिसते ती म्हणजे जिंजी, जे आपल्याला पुढे पण दिसणार आहे. इथे नासिर मोहम्मद हा खवास खानाचा भाऊ होता. सो अर्थातच बेहलोल खान आणि खवास खानाच्या भांडणाचा परिणाम इकडे नासिर मोहम्मद आणि शेरखानावरती, आणि ते एकमेकांशी भांडायला लागले. बर. आता ह्याचा संबंध कुठे येतो तर शेरखान हा नासिर मोहम्मदाशी भांडत असताना त्याने कुतुबशहावरती सुद्धा आपण चढाई करू हे दाखवायला सुरुवात केलं. की म्हणजे आता तुला राजकारण दिसतंय की हे एकमेकांना कसे शह देत आहेत. इथे नासिर मोहम्मदाला आता कळतंय आपला भाऊ तर मेला, खवास खान मेला, म्हणजे आता आपल्यावरती सगळी गदा येणार आहे. बेहलोल खान तिकडे गब्बर झालाय, मग तो शेर खानाला मदत करणार आणि शेर खान नंतर येऊन आपल्यावर हल्ला करणार, भले आपण आदिलशाहीसाठीच काम करतो. त्याच वेळेला कुतुबशहाला सुद्धा ही भीती की उद्या शेरखान आपल्यावरती हल्ला करणार. आता हे सगळं जे राजकारण आहे आणि ही सगळी जी दक्षिणेतली गोष्ट चालू आहे, म्हणजे एका ठिकाणी आपल्याला दिसतंय की मुघलांना महाराजांवर हल्ला करायचा आहे, पण आता मुघलांचं लक्ष थोडंसं केंद्रित झालंय आदिलशाहवरती, कारण खवास खानाला मारण्यात आलं. खवास खान आणि बेहलोल खान यांचं जे काही एकमेकांची चढाओढ चालू आहे त्याच्यामुळे आदिलशाहीमध्ये पूर्णपणे अनागोंदी माजलेली आहे की ते राज्यकारभार करणं राहिलं बाजूला, कोण वरचढ आहे हेच त्यांचं सॉल्व्ह करणं एकमेकांवरती चालू आहे. आणि ह्याचे राज्यात सगळीकडे परिणाम होत आहेत. मग या परिस्थितीचा फायदा घ्यायला हवा ना, अशा ठिकाणी येतात शिवाजी महाराज. आणि हे ते शिवाजी महाराजांना सगळं कळतंय की काय चाललंय. बरोबर, की हे अजून एक महाराजांचं वैशिष्ट्य की हे सगळे डिटेल्स महाराजांपर्यंत पोहोचत होते आणि त्यांना कळलं की हीच ती वेळ ज्यावेळेला मला आता कर्नाटकामध्ये माझं वरती आपण जे आधी उद्देश सांगितले ते उद्देश साध्य करण्यासाठी मला आता कर्नाटकावरती हल्ला करायला हवा. पण कर्नाटकावरती सगळा हल्ला मला जसाच्या तसा नाही करायचा, कारण जर मी डायरेक्ट आदिलशहावरती हल्ला केला तर ना उद्या हिंदू विरुद्ध मुसलमान हे युद्ध दिसून येईल. आणि मग अचानक ह्या गोष्टीसाठी विजयनगर साम्राज्याला विरोध करायला जसे आदिलशहा, कुतुबशहा आणि निजामशहा एकत्र आले होते त्या काळात, तसा इकडे आदिलशहाच्या मदतीला कुतुबशहा जाऊ शकेल. मग काय करायचं, कुतुबशहाला आपल्या खिशात घालायचं. एकदा त्याला आपल्या बाजूने घेतलं, आणि त्याचाही स्वार्थ आहेच, कारण तिथे मादण्णा हा जो एक पुरुष होता, मी म्हटलं की पुढे आपण त्याच्याबद्दल नक्की बोलणार आहे, त्या मादण्णाला आपल्या हाताशी घेऊन आपण हे सगळं साध्य करू शकतो. आणि कुतुबशहा आणि आपली मैत्री झाली की मग आपण आदिलशाहीचा जास्तीत जास्त मुलूक आपल्या हाताखाली घालू शकतो. तर मग आपण कुतुबशहाकडे बोलूया. आता कुतुबशहा तू म्हणाला की हा एक मोठा पातशाह होता तिथला,
आदिलशाह आणि कुतुबशाह. तर जरा थोडं कुतुबशाह बद्दल बोलूया की त्यांचे अचीवमेंट्स काय होते आणि त्यांची ते दक्षिणेत पकड काय होती. चालेल. कुतुबशहा ही एक पुन्हा एकदा आदिलशहा सारखी पदवी आहे. तिथेही वेगळे वेगळे नावांचे बादशहा सुलतान होऊन गेले. सो 1672 पासून अबुल हसन नावाचा कुतुबशहा हा कुतुबशहा झाला. ज्याने म्हणजे शिवाजी महाराज ज्या कुतुबशहाला भेटले त्याचं नाव अबुल हसन तानाशहा असं होतं. आता तू जर गंमत पाहिलीस, ह्याच्या आधी अब्दुल्ला नावाचा कुतुबशहा होता. या अब्दुल्लाचा हा अबुल हसन मुलगा नव्हता. बर. या अब्दुल्ला कुतुबशहाला 3 मुली होत्या. अच्छा. मुलीच होत्या, मुलगा झालाच नाही त्याला. त्यातली जी सगळ्यात मोठी मुलगी होती तिचं लग्न कोणाशी झालं असेल? औरंगजेबाचा मुलगा मोहम्मद सुलतान, आय थिंक त्याचं नाव होतं, त्याच्याशी पहिल्या मुलीचं लग्न झालं. आणि त्यावेळेला त्यांच्यात करारही झाला होता की जर अब्दुल्लाला पुढे कोण मुलगा वगैरे झाला नाही तर हा जो मोहम्मद सुलतान जो औरंगजेबाचा मुलगा आहे त्याला कुतुबशाही देऊन टाकेल तो. बर. आता पुढे झाली गंमत. हे कधी झालं होतं ज्याला शहाजहान जिवंत होता. नंतर शहाजहान तो आजारी पडला, मग सगळे भाऊ कोण बादशाह होणार म्हणून जे पाळायला लागले त्याच्यात एक शाह शुजा म्हणून त्याचा बंगालवरनं जो आला होता बरोबर येस मदत करायला नाही, स्वतः राजा बादशाह त्याला पण व्हायचं होतं. त्या शाह शुजाच्या बोलण्याला बळी पडून हा मोहम्मद सुलतान आपल्या बापाला सोडून औरंगजेबाला सोडून तिकडे गेला. मग नंतर औरंगजेबाने त्याला पकडलं, कैदेत टाकलं वगैरे वगैरे सगळं झालं आणि नंतर तो मेलाच. म्हणजे ज्या वेळेला कुतुबशाही अबुल हसनला द्यायची वेळ आली तोपर्यंत मोहम्मद सुलतान हा अल्लाला प्यारा झालेला होता, त्याच्यामुळे तो करार सगळा मोडलाच. दुसरी जी मुलगी होती तिचं एका साध्या कुठल्या तरी अजून सरदाराशी का कोणाशी तरी लग्न लावून दिलं होतं. आणि तिसरी ही लाडकी, तिच्यासाठी हा मुलगा शोधत होता अब्दुल्ला कुतुबशाह. त्याला किती दिवस झाले काय मुलगा मिळेना. आता हा जो अबुल हसन ह्याची बॅकग्राऊंड खूपच साधी होती. त्याचे वडील हे अरब होते आणि ते कुतुबशहाच्या दरबारात कामासाठी होते, पण ते असे कोणीतरी ग्रेट कोणते इतके साधे होते ते की त्यांचं नावही माहित नाही इतिहासात. त्या अबुल हसनचा बाप हा ह्याच्याकडे काम करत असताना तसाच मेला. त्याच्याकडे काय म्हणजे काय म्हणतात त्याला जहागीरदारी किंवा त्याला कुठला सुभा दिलेला नव्हता. त्यामुळे 14-15 वर्ष अबुल हसनने गरिबीत काढली. बर. 15 महिना पगारावर काम करायचा तो. 15 महिना इतकंच. 15 महिना इतक्या पगारावरती तो काम करायचा. मग अब्दुल्लाने सांगितलं की माझ्या या तिसऱ्या मुलीसाठी मुलं शोधायचे. तर मग 1-2 वजिरांनी ह्या अबुल हसनला बघून त्याच्या काय गोष्टी त्यांना आवडल्या म्हणून त्याचं लग्न ह्या मुलीशी लावून दिलं. सो हा जावई होता जो नंतर पुढे जाऊन कुतुबशहा झाला. बर. सो अशी ही बॅकग्राऊंड थोडीशी अबुल हसनची आहे. त्याची अशी सगळी बॅकग्राऊंड असल्यामुळे त्याच्या अंगामध्ये असं शौर्य वगैरे नव्हतं. त्याचं साधी सोपी गोष्ट होती की आपण छान मजा करायची, आपण योग्य माणसांना निवडायचं, जे त्याने केलं. जे त्याने मादण्णांना निवडलं, त्या मादण्णांवरती आपण येऊया. त्यांचा अजून एक भाऊ होता ज्याचं नाव होतं अक्कण्णा. सो हे मादण्णा आणि अक्कण्णा ह्या जोडगोळीला त्याने निवडलं. काही योग्य अजून माणसांना निवडलं, त्यांच्यावर कारभार सोडवून दिला आणि आपण मस्त चैन गेली. असा हा कुतुबशहा होता. बर बर. मगाचपासून आपण ज्यांचं नाव घेतोय मादण्णा, त्या मादण्णा आणि अक्कण्णांबद्दल सुद्धा भरपूर माहिती उपलब्ध नाही. हे तेलंगणा प्रांतातले तेलुगू होते. काही लोकांचं म्हणणं आहे की हे मादण्णा आणि अक्कण्णा ह्यांचं जे कुटुंब आहे ते मूळचं महाराष्ट्रातलंच, त्याचा काही संदर्भ नाही. जी माहिती आपल्याला ना वासी बेंद्रेंचं गोवळकोंड्याची कुतुबशाही नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामधनं हे मादण्णा अक्कण्णा किंवा मी आता अबुल हसनची जी सगळी गोष्ट सांगितली ही पण वासी बेंद्रेंच्या पुस्तकातनं आपल्याला गोवळकोंड्याची कुतुबशाही त्याच्यातनं दिसतं. अच्छा. सो हे जे मादण्णा आणि अक्कण्णा होते यांच्यातला मादण्णा हा खूप कर्तबगार, अक्कण्णा हा खरं मोठा भाऊ आणि मादण्णा धाकटा भाऊ. त्यांना अजून 2 भाऊ सुद्धा होते, पण त्यातलं मादण्णा हे नाव खूप प्रॉमिनंटली येतं. त्यांनी सुरुवात अशीच हंबल केली एकदम की ते कारकुनी करायचे. त्यांचे वडील भानुपंत म्हणून जे होते त्यांनी आपल्या मुलांनाही आपण जशी खरडेगाशी करतो तशी खरडेगाशी शिकवली. पण ह्या 2 भावांचं त्याच्यामध्ये मन मानेना. त्यांच्या महत्वाकांक्षा खूप मोठ्या होत्या. तो त्यांनी अर्थातच हळूहळू ते एक पायऱ्या चढायला लागले. हे जे मी आता अबुल हसनला ज्या वजिरांनी शोधून काढलं त्या वजिरांच्या बरोबर काम करणारे जे होते ते मादण्णा आणि अक्कण्णा होते. बर बर बर. सो त्यांनी अबुल हसनला जी सुरुवातीला मदत केली ती अबुल हसनने लक्षात ठेवली आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला अबुल हसन बादशाह झाला त्यावेळेला त्याने हळूहळू या काफरांना, कारण त्यांच्यासाठी ते काफिरच होते ना, तर ह्या काफरांना त्यांनी अजून पुढे पुढे यायला वाव दिला आणि मग मादण्णा आणि अक्कण्णांनी त्याचं सोनं करून दाखवलं. आणि मी जसं म्हटलं की त्यांची बॅकग्राऊंड सुद्धा खूपच हंबल होती. म्हणजे काय तर 100 महिना
इतकं मिळायचं. त्याच्यावरनं ज्यावेळेला ते त्यांच्या कारकिर्दीच्या एकदम उच्च स्थानावर होते त्यावेळेला त्यांना 75,000 होऊन महिन्याला मिळायचे. बापरे. इथपर्यंत त्यांनी प्रगती केली. म्हणजे ते अर्थातच लिटरली कुतुबशहाचा राईट हँड झालेले होते. म्हणजे शूरही होते, पॉलिटिकल अॅक्युमेंट पण होतं. आणि ते खूप धार्मिक होते. म्हणजे जसे जसे ते श्रीमंत झाले तसं तसं त्यांनी काशीपासून रामेश्वरापर्यंत त्यांचा दानधर्म सुरू झाला. त्यांनी हैदराबाद, भागानगर इथे कुतुबशहा होता. हे भागानगर म्हणजे आत्ताचा हैदराबाद. त्या काळामध्ये त्याला भागानगर असं नाव होतं. तर हे जे भागानगर आहे ह्याच्यामध्ये त्यांनी देऊळ बांधलं, तळं बांधलं. नंतर तिरुपतीला ते रेग्युलरली जायचे, मादण्णा आणि अक्कण्णा. बाकी खरं पाहायचं तर मादण्णांनी मध्यस्थी केली प्रल्हाद निराजींबरोबर. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांची जी ही काही भेट आहे ही सगळी शक्य झाली. बरोबर. कारण सभासद बकरीमध्ये एक छान गोष्ट सभासदाने दिली की ज्या वेळेला प्रल्हाद निराजींनी बोलणी लावली की शिवाजी महाराज भेटायचं म्हणतायत, कुतुबशहा म्हणे नाही, अफजल खानासारखे भेटले तर शाहिस्ते खान पण मारला, तिकडे आलमगीराला जाऊन आग्र्यात पराक्रम करून दाखवले. म्हणजे मला वाटतं अबुल हसनची अशी समजूत होती की शिवाजी महाराज लोकांची पोटं आणि बोटं छाटतच फिरत असतात. खरं पाहता इथे महाराज मैत्रीचा हात पुढे करत होते, पण विश्वास बसत नव्हता. सो यावेळेला मादण्णा पंतांनी थोडंसं म्हणजे अर्थातच अबुल हसनकडे त्यांचं चांगलंच वजन होतं. मग त्यांनी शपथक्रिया वगैरे केल्या की महाराज असं काही करणार नाहीत. आणि मग त्याने त्याचा हाताचा पंजा असतो त्याचा छापा असलेला एक दस्त ऐवज पाठवून महाराजांना बोलावण्याचं फरमान पाठवलं. त्याचा उल्लेख महाराजांनी स्वतः मालोजी घोरपड्यांना जे पत्र लिहिले त्यात केलाय की त्याच्या हस्तपंजराचा फरमान त्याने पाठवलं होतं मला. आणि मग ती अशी भेट झाली. या मादण्णांबद्दल अजून गोष्ट सांगायची म्हणजे ते किती हुशार आणि कर्तबगार होते हे सांगण्यासाठी ही एक शेवटचा उल्लेख आपण करूया आणि मग पुढच्या गोष्टीकडे आपण बोलूया. शिवाजी महाराज 1680ला हा इहलोकाची यात्रा संपून गेले. पुढे छत्रपती संभाजी महाराज हे पुढचे छत्रपती झाले. औरंगजेब दख्खनेमध्ये आला. औरंगजेबाला या तिन्ही पातशाह्या, तिन्ही म्हणजे आता 2 पातशाह्या आणि मराठ्यांचं स्वराज्य हे संपवायचं होतं. त्याने बरेच दिवस हे रामशेजच्या किल्ल्यावर डोकं आपटलं, आपण ते पाहिलं, ते काही साध्य झालं नाही. मग त्याने आदिलशहा आणि कुतुबशहावरती हल्ले करायला. आता कुतुबशहाकडे असलेले मादण्णा पंत ह्यांनी मराठ्यांशी तर संधान बांधलेलं होतच. हे जे महाराजांनी ही जी भेट घेतली ना विराट, त्याचा पुढचे हे परिणाम पण आहेत की तोपर्यंत मादण्णा हे छत्रपती संभाजी महाराजांकडनं ही मदत घ्यायचे. म्हणजे ती मैत्री अशीही टिकून राहिलेली होती. आणि दक्षिणेची पातशाही दक्षिणीयांचे हाती राहावे असे करावे जे महाराजांचं वाक्य आहे ते मादण्णांनी म्हणजे कुतुबशहाने आणि आदिलशहाने पुढे ओढली होती त्याची. तर त्यावेळेला मादण्णांनी इतकं डोकं लावलं आणि औरंगजेबा आणि मुघलांना इतकं छळलं त्या काळामध्ये की औरंगजेबाला कळलं की जोपर्यंत मादण्णा जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला कुतुबशाही आदिलशाही मिळणं शक्य नाही. अर्थातच औरंगजेब हुशार होता. त्याने नेहमीप्रमाणे त्याचं डोकं लावलं. 1 तीर से 2 निशाण. कुतुबशहा आणि तू काफिरांना ठेवलंयस, जर तू ह्या मादण्णाला त्याचा काही बंदोबस्त केलास तर आपण विचार करू. आणि मग काही ऐतिहासिक संदर्भांचं असं म्हणणं आहे की कुतुबशहाबद्दल काहीच माहिती नव्हतं. काहींचं असं म्हणणं आहे की कुतुबशहाच्या पदरी जे काही लोक पठाण होते, कारण त्या पठाणांना नक्कीच मादण्णांचा राग येत होता. कारण हे जी जुनी सगळी राजकारण आहेत, कारण कुतुबशहा जसा शिवाजी महाराजांच्या जवळ आला तसा तो आपोआपच पठाणांच्या विरुद्ध गेला, आदिलशहाच्या विरुद्ध. आदिलशाहीमध्ये त्याला पठाणच होते. तर ते पठाण आणि अजून काही लोकांनी अंतर्गत राजकारण करून मादण्णा पंतांचा आणि अक्कण्णा त्यांच्या भावाचा दोघांचाही त्यांची हत्या करवली. त्यांची प्रेत फरफटत भागानगरमधनं नेण्यात आली आणि त्यांचं मुंडकं छाटून हे औरंगजेबाकडे पाठवण्यात आलं. अरे बापरे. आणि अर्थातच ह्याच्यानंतर 2 वर्षांनी कुतुबशाही संपली. बिकॉज कुतुबशाहीला सपोर्ट करणारं डोकं जे होतं ते मादण्णांचं होतं. 1 तीर से 2 निशाण. औरंगजेबाने गाझी झालं त्याचं नाव, की बघितलं काफरांना ठेवू दिलं नाही त्याने मुसलमानी पातशाहीमध्ये. आणि दुसरं की अरे ते डोकं ते एकच चालत होतं. कुतुबशहा काय तो तानाशाह, त्याचा आपलं म्युझिक आणि ह्याच्यातच सगळा आनंद आहे त्याच्याकडे काही सैनिकी डोकं नव्हतं. म्हणजे मला आता ह्या उदाहरणातनं हे पण समजून घ्यायचं म्हणजे की स्वराज्य किती टिकलं, स्वराज्य किती स्ट्रॉंग होतं. जर औरंगजेब असं पॉलिटिकल सगळे प्रेशर आणून अशा हत्या करून जर कुतुबशाही संपवू शकतो, आदिलशाही संपवू शकतो, म्हणजे स्वराज्य किती निष्ठावान लोकांनी बांधलेलं होतं आणि स्किलफुल लोकांनी पण बनलेलं होतं. हर्षा भोगलेंनी ना एक छान उदाहरण त्यांच्या एका विनिंग वे नावाच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. अर्थात ते उदाहरण ना थोडंसं
स्पोर्ट्सशी, खेळाशी रिलेटेड असला तरी ते आपण इथे सुद्धा वापरू शकतो. हर्षा भोगलेंनी असं सांगितलंय की ज्या वेळेला एखादी टीम जिंकत जाते ना, त्यावेळेला ती टीम जास्तीत जास्त टॅलेंट आपल्याकडे ओढून घेते. ऑस्ट्रेलिया जशी जिंकायला लागते तसे ऑस्ट्रेलियामध्ये स्टीव्ह वॉ येतो, मग त्याची पुढे क्लार्क येतो, मग पुढे शेनवॉन येतो किंवा स्मिथ येतो, की तू बघितलंस तर त्यांच्याकडचं टॅलेंट संपतच नाहीये. विनिंग टीम्स ह्या टॅलेंटला अट्रॅक्ट करतात, टॅलेंट आल्यामुळे त्या पुन्हा जिंकतात. सो इट्स अ सर्कल. जसं आता रिसेंटली गेले 10 वर्षात इंडियन क्रिकेट टीमचं झालं. एक्झॅक्टली. सो ते एक सायकल होतं. हेच सायकल मराठा साम्राज्याचं पण झालेलं आहे, की तुम्ही जिंकताय. शिवाजी महाराजांनी तुम्हाला दाखवून दिलं की तुम्ही जिंकू शकता. तुम्ही जिंकू शकताय म्हटल्यानंतर तुमच्याकडे संताजी धनाजींसारखे लोक येतात. ते तुमच्याकडे टॅलेंट आल्यामुळे तुम्ही परत जिंकता आणि हे सर्कल पुढे पुढे जाऊन मग बाजीराव पेशव्यांमुळे अजून मोठं होतं, नानासाहेब पेशव्यांमुळे अजून मोठं होतं आणि मी तुला दिसून येतं की हे विनिंग टीम्स या टॅलेंटला अट्रॅक्ट करतात. वा, मस्त उदाहरण दिलंस. सो हे झाल्यामुळे मराठा स्वराज्य टिकलं आणि ते पुढे वाढलं. पण कमिंग बॅक टू मादण्णा, त्यांच्यामुळे ही कुतुबशहाची आणि शिवाजी महाराजांची जी भेट आहे ती घडायला मदत झाली. मग आता हे मादण्णांनी हे सगळं आता हे सगळं घडवून आणलंय की पत्रव्यवहार चालू आहे. आता शिवाजी महाराजांना पण यायचंय, त्यांना पण ह्या राजकारणातनं काहीतरी आपल्याला फायदा होणार असं दिसतंय. तर आता ही भेट कशी झाली? खूप छान आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही. इथून शिवाजी महाराजांनी कुतुबशाहीमध्ये म्हणजे भागानगरला जायला सुरुवात केली. त्यांचा जो ना मार्ग आहे ना, तो बऱ्याच इतिहासकारांनी बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकाराने सांगितलेला आहे. त्याच्यामुळे नक्की महाराज कुठल्या मार्गाने गेले ते कळत नाही. पण 6 ऑक्टोबर 1676 या दिवशी दसरा होता आणि सीमोल्लंघन दरवेळेला मराठी सेना जी होती ती त्याच वेळेला करायची. म्हणजे नवीन मोहिमांना एकदा हे दसरा झाला की मग बाहेर पडायचे. तसे शिवाजी महाराज हे 6 ऑक्टोबर 1676 बाहेर पडले असं साधारण दिसून येतं. म्हणजे मेहेंदळे काकांनी तीच तारीख त्यांच्या याच्यामध्ये बरेच संदर्भ तपासून दिलेली. सो महाराज ज्यावेळेला निघाले त्यावेळेला त्यांच्याबरोबर असलेल्या सेनेच्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या संख्या आहेत. साधारण 20,000चं घोडदळ आणि 40,000चं पायदळ, बापरे, एवढं सैन्य घेऊन महाराज दक्षिण दिग्विजयासाठी निघाले. आता सैनिकी ज्या मुवमेंट्स होतात एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी, त्या कधी अशा हे 60,000चे लोक एकत्र निघाले असं होत नाही. ते त्यांच्या तुकड्या करून 1-2 भागातनं जातात. महाराज जसे निघाले तसं कोपळ म्हणून एक कर्नाटकातला प्रांत आहे, जिथे हुसेन खान मियाना नावाचा एक पठाणच होता, आदिलशाहीतच कामाला होता. तो तिथे त्याच्या भावाबरोबर त्याचा तिथे राज्यकारभार चाललेला होता. राज्यकारभार म्हणजे तो प्रांत त्याच्या हाताखाली आदिलशहाने दिलेला होता आणि तो प्रचंड क्रूर होता. सो जसं महाराज येत आहेत हे कळलं तसं कर्नाटकातल्या लोकांनी महाराजांना विनंती केली की प्लीज तुम्ही आमची मदत करा, हा फार छळ करतोय, आमचा धार्मिक आणि बाकीही छळ तो चिक्कार करायचा. अर्थातच महाराजांनी हंबीरराव मोहिते या मोहिमेमध्ये दक्षिण दिग्विजयाच्या होते, येसाजी कंक होते, धनाजी जाधव याच्यामध्ये होते, बाजी सर्जेराव जेधे होते. बाजी सर्जेराव जेधेंचा तरणा बांड मुलगा नागोजी जेधे हा त्यांच्याबरोबर होता. सो ह्यांच्यातल्या हंबीरराव मोहित्यांना बाजी सर्जेराव जेध्यांबरोबर महाराजांनी कोपळच्या मार्गाने जाऊन त्याचा या काळामध्ये हंबीरराव हे सरसेनापती होते. हो, कारण प्रतापराव गुजरांचं जसं निधन झालं राजाभिषेकाच्या जस्ट आधी, त्याला हंसाजी मोहित्यांना हंबीरराव मोहिते पदवी देऊन महाराजांनी त्यांना सरसेनापती केलं. आणि हंबीररावांनी तसा साजेसा पराक्रमही करून दाखवलाय आणि ते अगदी संभाजी महाराजांपर्यंत त्यांनी तो पराक्रम करून दाखवला. थोड्या वेळात पेडगावच्या युद्धाबद्दल बोललो. अरे अगदी मगाशी मायामध्ये मला सांगायचं राहिलं, आपण हंबीरराव मूव्ही पाहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो पराक्रम हंबीररावांनी केलेला दाखवलाय, पण त्याला काहीही संदर्भ नाही. हे ज्या इंग्लिश पत्रामधनं घेतलेलं आहे त्यामध्ये त्या सरदाराचं नाव दिलेलं नाही. मग ते हंबीरराव होते का मोरोपंत पिंगळे होते का सूर्याजी मालुसरे होते का अजून कोण होते हे काही आपल्याला कळायला मार्ग नाही. पण तो चित्रपट खूप चांगला आहे, पण चित्रपटांना एक ती सिनेमॅटिक लिबर्टी असते. सो त्यांच्यासाठी हंबीरराव हिरो होते, सो त्यांनी ती मोहीम हंबीररावांनी केलेली सांगितली असं. पण हंबीरराव अर्थातच पराक्रमी होते, त्याच्यामुळे त्यांच्या वरती काही अशी कमतरता येत नाही या गोष्टीमुळे. सो हंबीरराव मोहिते या कोपळच्या मार्गाने निघाले आणि महाराज दुसऱ्या मार्गाने निघाले. सो त्या कोपळला पोहोचल्यानंतर हा हुसेन खान मियाना जो होता त्याला कळलं की मराठ्यांची फौज येते. त्याने स्वतः जाऊन हल्ला केला. त्याला कळलं की मराठ्यांची फार फौज नाहीये. सो त्याने मोठी फौज घेऊन हल्ला केला. सभासदांनी पूर्ण त्याचं वर्णन केलेलं आहे की बरेच प्रहर ते युद्ध चाललं आणि ते युद्ध सुरू असताना
हुसेन खानाकडे मोठी फौज असून सुद्धा मराठे घाबरायला तयार नाहीत, मराठे रण सोडून पळायला तयार नाहीत. एक एक मोठे मोठे वीर, हंबीरराव मोहिते, बाजी सर्जेराव जेधे, नागोजी जेधेंसारखे, धनाजी जाधवांनी मोठी तलवार केली त्या काळामध्ये, हे सगळे तुटून पडले. आणि मग हे सगळे जसे तुटून पडले तसा पूर्ण त्या लढाईचा रुखच पालटला. आणि मग या हुसेन खानाला कळायला लागलं की यार आपण काय टिकत नाहीये. तो स्वतः खासा हत्तीवर बसून हे युद्ध करत होता. त्याने हत्ती आपला फिरवायला सांगितला, आता पळायची वेळ आली, चला सुटा इथून. तो पळतोय बघितल्यानंतर नागोजी हा त्या हत्तीच्या मागे, म्हणजे सिंहाने हत्तीवर झडप घालावी तसा नागोजी तिकडे गेला. त्याने त्या हत्तीचं सोंड कापली. काय पराक्रमी लोक होते. म्हणजे बघ ना, म्हणजे तुला असं बघून वाटेल की अरे तरणा बांड मुलगा, आता त्यांनी त्याचं वय दिलं नाहीये, पण तरणा बांड म्हटलं त्या काळामध्ये अक्षरशः 16 वर्षापासून ते जवळजवळ 25-26 वर्षाच्या माणसाला तरणा बांड म्हणत असत. त्याच वयोगटातला तो मनुष्य असेल, त्याला भीतीच नाही अरे की हत्तीला जाऊन झुंज करणं घोड्यावरती बसून हे फार कठीण काम आहे. अलेक्झांडर सारखा माणूस हत्तींना बघून घाबरला होता, त्याची फौज घाबरली होती. तर ह्या नागोजीने त्या हत्तीची सोंड कापली आणि मग तो सगळा गोंधळ बघून वर बसलेल्या हुसेन खान मियानाने जो एक बाण मारला तो नागोजी जेध्यांच्या डोक्यातनं जाऊन हनवटीतनं बाहेर पडला. बापरे. खासा हुसेन खान पकडला गेला. बरेच घोडे मिळाले, 12 हत्ती मिळाले. पण काय त्या 12 हत्तींचं करायचं, ज्यावेळेला सर्जेराव जेधेंना आपला तरणा बांड मुलगा दिसला समोर की तो मृत्यूशय्येवरती आहे, त्यांनी जसा बाण काढला तसा त्यांचा नागोजी जेध्यांचा जीव गेला. याहून वाईट गोष्ट म्हणजे नागोजी जेध्यांची गोदूबाई म्हणून त्यांची धर्मपत्नी होती, ती पण अशीच असेल, म्हणजे हेच स्वतः एवढे तरुण होते तर त्यांची बायको म्हणजे त्याहूनही अजून कमी वयाची असते, ती तिकडे कारीला सती गेली. अरे बापरे. सो म्हणजे हे वाचल्यानंतर ना माझ्या मनात असा प्रश्न नेहमी पडतो की आजकाल आपण बऱ्याचदा ऐकतो की कर्नाटकातनं काही लोक, पुन्हा एकदा मी सांगतो की कर्नाटकातल्या सगळ्या कन्नडिगांना मी असं म्हणत नाहीये, कारण कधीच कुठलाही प्रांत, कुठली जात, कुठल्याही भाषेचं सगळेच लोक नतद्रष्ट असतात असे नाही. पण काही नतद्रष्ट लोक आज कर्नाटकात शिवाजी महाराजांना फार शिव्या देतात. आणि पण कोण कुठले ते कोपळचे लोक, तो प्रांत शिवरायांचा नाही, त्याच्यासाठी कारीतलं एक अगदी उमललेलं फूल स्वतःची आहुती देतं, त्या फुलाबरोबर त्याची बायको सती जाते. आणि आज ज्यावेळेला आपण हे सगळं करून आणणाऱ्या शिवरायांना शिव्या देतो त्यावेळेला आपल्याला, मला फारच ते चुकीचं वाटतं की म्हणजे कोणासाठी महाराजांनी काय हा पराक्रम करून दाखवला. इनफॅक्ट पुढच्या भागात आपण एक मल्लम्मा म्हणून होत्या, त्यांच्याबद्दल सुद्धा कितीतरी अफवा महाराजांबद्दल पसरवल्या, त्या पण आपण पुढच्या भागामध्ये नक्की बघूया. पण ही एक गोष्ट नागोजी जेध्यांची झाली. बाजी सर्जेराव जेधे परत नाही फिरले, ते दक्षिण दिग्विजयासाठी तसेच पुढे गेले. म्हणजे जे कान्होजी जेध्यांनी डेडिकेशन दाखवलं होतं तेच त्यांच्या मुलाने आणि तेच त्यांच्या नातवाने दाखवलं. शूरता ही त्यांच्या रक्तातच होती. अगदी म्हणजे एवढा काय झाला असेल त्या वडिलांना. हो, हाताशी आलेलं पोरगं गेलं म्हणजे, पण तरीही आपलं कर्तव्य काय आहे ते बजावण्यासाठी ते दक्षिण दिग्विजयासाठी निघाले. महाराजांनी नंतर कारीला जाऊन नागोजी जेध्यांच्या मातोश्रीबाईंचं सांत्वन केलं. हो का. आणि त्यांना वर्षाला 1 शेर सोनं मिळेल अशी त्याची तजवीज करून दिली. सोन्यासारखा मुलगा गेला, पण शेवटी अरे कुणाला प्रपंच चुकलेला नाही ना, माणूस जातो पण मागे राहिलेल्या माणसांना त्यांचं बघणं असतं. तेच महाराजांनी करून दाखवलं. तेच बाजीप्रभूंच्या तोंडी आपल्याला दिसतं की आमच्या कुटुंबाची काळजी घ्यायला महाराज समर्थ आहेत, ते महाराजांनी करून दाखवलं. अखेर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. कुतुबशहा स्वतः म्हणाला की मी 2-4 गाव पुढे येऊन महाराजांना खासा भेटायला येतो. काय बोलतोस. हो. हे करण्याचं कारण काय कुतुबशहाला? कुठल्याही माणसाला तुझ्याला रिस्पेक्ट देतोस त्यावेळेला तो रिस्पेक्ट स्वतःहून जाऊन त्यांना रिसीव्ह करणं हा एक मोठा रिस्पेक्ट असतो. की एका राज्याचा राजा आणि एका सल्तनतीचा सुलतान ह्या दोघांनी कसं भेटावं ह्याच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात त्यानुसार तो हे म्हणाला. पण सभासद बकरीत पुन्हा सभासद म्हणतात की महाराजांनी कुतुबशहाला सांगितलं की आपण न येणं, आपण वडील भाऊ, मी धाकटा भाऊ. हे सांगितल्यानंतर बादशाह अजून खुश झाला. मादण्णा आणि आकण्णा महाराजांना रिसीव्ह करायला गेले पुढे. महाराज जसे कुतुबशहाच्या हद्दीमध्ये शिरले त्याला महाराजांनी सांगितलं की कोणत्याही गवताच्या काडीला सुद्धा कोणी हात लावू नये. ज्यांनी कोणी त्रास दिला सैन्यामधल्या सुद्धा महाराजांच्या, त्यांच्या गर्दना मारण्यात आल्या की ज्याच्यामुळे ही गोष्ट होणार नाही. हसी खुशीने म्हणजे
तुम्ही पैसे देऊन माणसांकडनं गोष्टी विकत घ्या, लुटालूट अजिबात करायची नाही. हे ऐकल्यानंतर कुतुबशहा अजून खुश झाला. पण कुतुबशहाच्या मनात संशय होता ना, त्याने क्रिया शपथविधी वगैरे सगळे करतात रे, पण तुमच्या वर्तनातनं गोष्टी जास्त दिसून येतात. त्यामुळे अजून जास्त खुश कुतुबशहा झाला. त्याने सगळं शहर जे होतं ना ते सजवलं. वा. कुतुबशहाने कुमकुम केशराचा पूर्ण सडा भागानगरमध्ये घातला. सगळ्या भागानगरामध्ये पताका लावल्या, गुढ्या उभारल्या, निशाणं लावली. दिवाळी सारखंच झालंय. हो, एक म्हणजे त्या शहराला एक वेगळीच रंगत आणली कुतुबशहाने महाराजांचं स्वागत करायचं म्हणून. महाराजांनी आपल्या सगळ्या लोकांना, जसं तुला आग्रा भेटीला आठवत असेल की महाराजांच्या लोकांनी एक प्रकारचे फेटे घातलेले होते, असं वर्णन परकालदासाने केलेलं आहे. तसं ह्याच्यामध्ये सभासद म्हणतो की महाराजांनी जरी वस्त्र केली होती, एक वेगळ्या प्रकारचा गणवेश घालून महाराजांचे लोक तिथे आलेले होते. महाराज स्वतः जसे भागानगरमध्ये शिरले तसा त्यांच्यावरती सोने आणि चांदीच्या शिक्क्यांचा वर्षाव करण्यात आला. महाराज स्वतः आपल्या दोन्ही हातांनी आजूबाजूला दान धर्म करत होते. अशी रॉयल एंट्री घेऊन महाराज भागानगरमध्ये आले. भागानगरमध्ये जसे महाराज दाद महालाच्या खाली पोहोचले तसा कुतुबशहा आता उतरणार, त्याला महाराजांनी शपथ घालून सांगितलं, आपण खाली नाही आणि आम्ही खासा वर येतो. या वेळेला महाराजांनी ह्याच्याशी म्हणजे कुतुबशहाला सांगितलं होतं की मी आता छत्रपती झालोय, त्यामुळे शिरभोई म्हणजे ते जमिनीला डोकं वगैरे लावणं आणि तस्लीम म्हणजे मुजरा करणं, ही सगळी माफ असावी. कारण आता तू एक छत्रपती आहेस, राजा दुसऱ्या राजाला जाऊन बादशाला जाऊन मुजरे नाही करत. आणि ते कुतुबशहाने मान्य केलं. त्यात कुतुबशहाला हे महाराजांनी सांगितलं की आपण खासा वर येतो म्हटल्यानंतर कुतुबशहा अजून खुश झाला. दोघंही एकमेकांना किती रिस्पेक्ट देतात. एक्झॅक्टली. आणि मग महाराज स्वतः दाद महालात गेले. एकीकडनं महाराज आले, एकीकडनं कुतुबशहा आला. दोघे एकमेकांची गळाभेट झाली. आणि मग महाराजांचा हात धरून कुतुबशहा त्यांना एका समान सिंहासनावरती बसायला घेऊन गेले. 1 प्रहर म्हणजे 3 तास महाराज आणि कुतुबशहा गप्पा मारत होते. आणि त्याच्यातनं कुतुबशहाचा जो काही जनाना होता ते सगळे पडद्याच्या आडून ह्या सगळ्या गोष्टी ऐकत होते. सभासद म्हणतो कोट्यानं कोटी लोक महाराजांचं दर्शन घ्यायला आले. अर्थात कोट्यानं कोटी ही अतिशयोक्ती आहे, पण म्हणजे त्याला म्हणायचं की कोण आहे हा शिवाजी यार, ह्याचं एक जे मोठं असं आकर्षण होतं ना लोकांना की अरे काय हा, म्हणजे काय जादू करतो हा, ते बघायला लोक एवढे सगळे आलेले होते. असं सगळं झालं. छान 1 प्रहर त्यांची भेट झाली. मादण्णा अक्कण्णापंत त्याला होते. नंतर इथून सुद्धा प्रल्हाद निराजींसारखे किंवा येसाजी कंक, सूर्याजी मालुसरे असे बरेच लोक महाराजांचे सुद्धा आलेले होते. ही सगळी पहिल्या दिवशी भेट झाली. दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसांनंतर जी भेट झाली होती ती फार प्रसिद्ध असते आणि ती म्हणजे 2 भागात सांगितली जाते. त्याचा संदर्भ ना 91 कलमी बखरीमध्ये येतो आणि ना आत्ताच एक पॅरिसच्या संग्रहालयामध्ये मनोज दाणी आणि गुरुप्रसाद कानेटकर या दोघांना एक बखर मिळाले. त्याचं त्यांनी नुकतंच भाषांतर केलंय. त्याच्यामध्ये पण हा प्रसंग दिलेला आहे. काय झालं तेव्हा? कुतुबशहाने महाराजांना विचारलं की बोलणी करता करता की काय मग तुमच्याकडे हत्ती किती आहेत? त्यावेळेला महाराजांनी येसाजी कंक आणि सूर्याजी मालुसरे आणि बाकीच्यांची नावं घेऊन सांगितली की हत्तींची काय गरज, हेच आमचे हत्ती आहेत, हेच माझे हनुमान, हेच माझे अंगद. येस. सो अशा प्रकारे हे एक झालं. आणि दुसरं म्हणजे कुतुबशहाने विचारलं की तुमच्याकडनं कोणी हत्तीशी झुंज करेल काय? तर महाराज म्हणाले की हत्तीशी झुंज कोण करणार, पण तुम्ही बघणार असाल तर नक्कीच. आणि त्यांनी येसाजी कंकांना खूण केली. बर. येसाजी कंक खुद्द उतरले. येसाजी कंकांबद्दल असं आपण आता दिवाळीचा काळ येतोच आणि आपण मावळे ठेवतो, तर त्याच्यामध्ये अतिशय स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असं त्यांचं वर्णन. हो. आणि ते त्याला साजेसे होते. कदाचित ह्या गोष्टीवरनच ते आलं असेल. खासे येसाजी कंक हे मैदानात उतरले. समोरनं त्यांच्यावरती हत्ती चालवण्यात आला. त्याला त्यांनी 3-4 हात केले आणि मग त्यांनी हत्ती मुरडावला म्हणजे काय, त्याला पाठी सारलं. ते पाठी सारून झाल्यानंतर 4थ्या हाते त्यांनी हत्तीची सोंड कापली. बापरे. आणि हत्ती अर्थातच मैदान सोडून पळून गेला. आणि मग कुतुबशहाने स्वतः येसाजी कंकांना एक सोन्याचं कड हातात घातलं. अरे काय हे, काय माणसं आहेत ही. हा पराक्रम खूपच वेगळा आहे. आणि जसा हा पराक्रम जो तलवारीचा आहे, कुतुबशहाने विचारले की तुमच्याकडे कोणी चांगला सेक्रेटरी, चांगलं लेखनीस आहे का, लेखनिक आहे का? आणि महाराज म्हणाले बाळाजी आवजी आहेत. तर तो म्हणाला की ठीक आहे, ते आम्हाच देणे. महाराज म्हणाले 1-1 मोती करून माळ बनते, असे मोती कुठून काढून देणार? सो ह्या गोष्टी आहेत. आता अर्थात ह्या काही आता 91 मला ह्या क्वेश्चनचं उत्तर आवडलं
की एखादा एवढा मोठा भाऊ पण म्हणताय, बादशहा पण आहे, मग जेव्हा कोणी काही मागतंय तेव्हा नाही कसं नाही म्हणायचं, कसं, पण अगदी नाही म्हणता आलं पाहिजे. अगदी. आणि हे ज्या पद्धतीने एखादं ते त्याला एक एक्झाम्पल दिलं, मोती, आणि मग हारातनं कोणी मोती काढून देतं का, ही जी कल्पना आहे, मग पुढचा पण आग्रह करणार नाही. अगदी म्हणजे वाक चातुर्य जे महाराजांचं दिसून येतं की प्रसंगावधान, वाक चातुर्य आणि न दुखावता समोरच्याला सांगणं, हे ह्या उदाहरणांमधनं दिसून येतं. महाराज जवळजवळ 1 महिना भागानगरला होते. हो का? 1 महिना मोठा काळ आहे. हो. आणि त्यावेळेला अर्थातच त्यांच्या चिकारव्या भेटी झाल्या, खलबत झाली की आता पुढे काय करायचंय. ती खलबत काय झाली हे सांगायच्या आधी ना, दरवेळी भागानगरची भेट म्हटली की मला भागानगरची भेट आणि आग्र्याची भेट याची नक्कीच तुलना होते. हो हो. कारण तू आग्र्याची भेटची जी वर्णन केलं होतंस तेव्हा माझ्यासमोर ते असे ते कॉरिडॉर उभे झाले, ते महाल, महाराजांचा हत्ती, हे सगळं उभं झालं. आता सुद्धा तू जेव्हा हे वर्णन करतोयस, ते वर्णन करताना ते भागानगर कसं असेल, म्हणजे ऍक्च्युली एखादा सेट, कसा फिल्मचा सेट उभा समोर आला माझ्या. आणि बरोबर आहे तुझं की सुरुवातीच्या सिमिलॅरिटीज दोन्हीमध्ये आहेत की रॉयल एंट्री महाराजांची तशीच झाली जशी आग्र्यात झाली होती. महाराजांनी आपल्या तामझाममध्ये काहीही कमतरता आणली नाही. जसे ते आग्र्याला एक राजा म्हणून गेले होते, तसेच इथे एक राजा आणि छत्रपती, अभिषिक्त छत्रपती म्हणूनही तसेच गेले. फरक जो होता तो समोरच्या पार्टीत होता. बरोबर. की तिथे औरंगजेबाने महाराजांना सरदार म्हणून त्यांची उपेक्षा केली, वेराज इकडे स्वतः कुतुबशहा महाराजांना 3-4 गावं पुढे जाऊन भेटायला तयार झाला, तेवढा मान दिला. तिकडे रामसिंगाचा सेक्रेटरी आला होता, इकडे खुद्द बादशहा नाही आला तर तो यायला तयारच होता. महाराजांनी सांगितलं तो आला नाही तर त्याचे वजीर मादण्णा आकडणं महाराजांना रिसीव्ह करायला आले. तिकडे महाराजांना 5000 मनसबदारांच्या रांगेत उभं करण्यात आलं. इकडे महाराजांना स्वतःच्या सिंहासनाबरोबर बसवण्यात आलं, त्याच्या शेजारी बसवण्यात आलं. तिकडे महाराजांबरोबर औरंगजेब एक शब्दही बोलला नाही. परकालदासाने अगदी स्पष्ट लिहिलंय, काहीही बोलणं झालं नाही. इथे 1 प्रहर गप्पा झाल्या. स्वतः हातात हात धरून त्याने महाराजांना, म्हणजे आधी तर आलिंगन दिलं आणि त्याच्यानंतर स्वतः हातात हात धरून महाराजांना आपल्या बाजूला बसवलं. की ही जी भेट आहे, ही भेट बघून आपल्याला कळतं की एक बादशहा, एक राजा दुसऱ्या राजाला त्याने कसा रिस्पेक्ट द्यावा, आणि त्याच्याने मग पुढचा जो दक्षिण दिग्विजय घडून आला त्याची पाळंमुळं ह्याच्यात सुद्धा आहेत. नाहीतर मग आग्र्याहून सुटका आणि तुमचा अपमान ह्या गोष्टी सहजच येतात. सो ही भागानगरची ही जी कुतुबशहा आणि महाराजांची जी भेट आहे ती अमर भेट आहे, अमर ऐतिहासिक भेट आहे. ह्या भेटीनंतर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा काय कलमं ठरली ही कुठेच लिखित नाहीये, त्याच्यासाठी काहीही ऐतिहासिक संदर्भ नाहीयेत. पुन्हा एकदा ज्या गोष्टी घडल्या त्यानुसार दिसून येतं की एक म्हणजे कुतुबशहाने स्वतःचे काही घोडेस्वार आणि पायदळ एका कुतुबशाही अधिकाऱ्याच्या हाताखाली महाराजांबरोबर दिलं आणि ते महाराजांची मदत करायला पुढे बरेच महिने होतं. काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की थोडेच दिवसामध्ये महाराज कुतुबशहाला काहीच गोष्टी देईनात, त्याच्यामुळे मग कुतुबशहाने आपल्या सैन्याला परत बोलवून घेतलं. पण पुन्हा एकदा मेहेंदळे सरांनी अतिशय उत्तमरित्या संदर्भासहित, मी काही संदर्भ आपण आता स्क्रीनवरती देऊया, ते वाचलं की कळेल की कुतुबशहाच्या सैन्यातल्या लोकांनी लिहिलेली ही पत्र आहेत आणि ती पत्र जी आहेत ती आपल्याला जुलै-सप्टेंबर 1677 पर्यंतची दिसतात. म्हणजे तोपर्यंत ह्या दक्षिण दिग्विजयामध्ये कुतुबशाहीचं सैन्य महाराजांबरोबरच होतं हे दिसून येत आहे. आणि हेच कशाला, पुढे छत्रपती संभाजी महाराजांनाही कुतुबशहाने जी मदत केली त्याची मुळं इथेच दिसून येतात ना. आत्ताच जर कुतुबशहाला वाटलं असतं की अरे हा माणूस फसवतोय आपल्याला, समोर एक बोलतो मागे एक बोलतो, तर त्याने कधी पुढे मदत नसती केली. ती पुढच्या पिढीला सुद्धा त्यांनी मदत केली. याचा अर्थ आहे की ही भेट सक्सेसफुल होती. आणि मग ह्याच्यातनं पुढे जाऊन कर्नाटकातला पूर्ण प्रांत महाराजांनी आपल्या हाताखाली ठेवावा असं ह्या भेटीमध्ये ठरलं. त्यामुळे मग जिंजी किंवा बाकीच्या काही गोष्टी महाराजांनी जिंकल्या त्या त्यांनी स्वतःजवळ ठेवल्या. पण ओव्हरऑल हे सगळं जे दक्षिण दिग्विजयाची ही जी बॅकग्राऊंड आहे ही माझ्या मते आपल्याला आता पाहिल्यानंतर पुढच्या भागात ज्यावेळेला आपण खरा दक्षिण दिग्विजय पाहणार आहे, खरा जो आपण पुढच्या भागात बघणार आहे की काय अशी गोष्ट झाली म्हणून शिवाजी महाराजांना असं वाटलं की आपलं शिरकमल हे भगवंताच्या चरणी अर्पण करावं. बापरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या भागात बघूया. मी तर आता खूपच एक्साइटेड आहे, कारण तू आता इतकं त्याला आता असं एकदम असा पीक पर्यंत नेलंयस. आणि आता मला ही जी कुतुबशहाची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली आहे आणि एवढे आता ह्या 2 आर्मीज एकत्र येऊन आता हे पुढची मोहीम पुढे नेणार आहे आणि पुढे काय होतंय ह्याचं मला जाणून घ्यायची आता खूपच उत्सुकता आहे. मला वाटतं की तुम्हालाही ती उत्सुकता असेल आणि आपण लवकरच ह्याचा भाग 2 हा तुमच्या सर्वांसाठी आणूया. हा भाग तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.
धन्यवाद. धन्यवाद.